पातेल्यामध्ये तेल ठेवून त्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊया। पातेल्यामध्ये तेल ठेवून त्यामध्ये खोबरं, लसूण, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरचं वाटण टाकलेलं आहे। त्यामध्ये टाकूयात हळद, लाल तिखट। हे चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात। हा मसाला भाजून झाला आहे, त्यामध्ये आपण एक माशाचं मुंडकं टाकून देऊया आणि त्याच्यामध्ये पाणी घालूयात। जेवढा आपला रस्सा हवा तेवढं पाणी घाला आणि कोकम टाका। चवीनुसार मीठ घाला। तयार आहे तुम्हाला माशाचा रस्सा खाण्यासाठी साधा आणि सोपा, फक्त आणि फक्त गावठी पद्धतीने। आता छानसा तयार झाला आहे। ह्याला वाटीमध्ये काढून घेऊयात आणि खाण्यासाठी तयार आहे। सांगा मग कसा झाला आहे आपला कोल्हापुरी झणझणीत गावठी फिश रस्सा।